धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मिळालाच पाहिजे। भाजप सरकारचा छात्र एकता जिंदाबाद। छात्र एकता जिंदाबाद। विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या भाजप सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या भाजप सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या मोदी सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या अमित शहाचा नीट पेपर फुटी संलग्न भ्रष्ट सरकारचा सर्व पक्ष संघटनांच्या एकजुटीचा धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान तुमको इस्तीफा देना होगा। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जे काही सरकारी पोलीस आणि काही लोकांनी जे हल्ला केला 20 तारखेला आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालं, विद्यार्थ्यांवर जे काही गुन्हे दाखल झाले, विद्यार्थ्यांना जे काही मारहाण झाली आणि ते दवाखान्यामध्ये भरती आहे, तर देशभर एक त्याच्या विरोधात एक मोठा आक्रोश होता। चंद्रपूर शहरात देखील हा आक्रोश आज आपल्याला पाहायला मिळते आहे। विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आक्रोश रॅली, बाईक रॅली शहरभर फिरणार आहे। त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, इतर सर्वच राजकीय पक्ष, सत्तेतले पक्ष सोडून या ठिकाणी सहभागी झालेले आहे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील या ठिकाणी आले। आमची मागणी सरकारकडे ही आहे की त्यांनी जे काही पहिली विद्यार्थ्यांची मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायला पाहिजे, तो राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। सोबतच गृहमंत्र्यांनी दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जची जबाबदारी स्वीकारून स्वतः राजीनामा दिला पाहिजे अमित शहा यांनी, आणि या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी देखील राजीनामा दिला पाहिजे। या मागणीसाठी आजची बाईक रॅली या ठिकाणी आहे। मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आलेले आहेत। या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात जे पेपर लीकचा विषय, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, अभ्यासू विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, त्या संदर्भात दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन दडपण्यासाठी मागच्या 25 दिवसापासून ते आंदोलन सुरू होतं। सरकारचा कुठलाही प्रतिनिधी हे आंदोलन संपवण्यासाठी किंवा यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेत नव्हता। आणि परवा 20 तारखेला या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी जो अन्याय केला, अत्याचार केला, केंद्र सरकारच्या दिल्ली पोलिसांच्या दडपणाखाली, त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना मारहाण झाली, प्रचंड त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळलेलं आहे।
केंद्रातील शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, धर्मेंद्र प्रधानचा, आणि या मारहाणीला जबाबदार असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि या सगळ्या जबाबदारीला यांचा जो कॅप्टन आहे, मुजोर कॅप्टन म्हणावा मी त्याला, तो नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. या सगळ्या प्रमुख मागण्या आणि ज्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे विनाअट मागे घेण्यात यावे. जे विद्यार्थ्यांनी या नीटच्या संदर्भात आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी नोकरी मिळवण्यात यावी, शासकीय नोकरी, अशा विविध मागण्यांना घेऊन आज हे आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आम आदमी पक्ष असेल, सर्व राजकीय पक्ष जे या आंदोलनाला जे समर्थन देत आहे आणि विविध राजकीय संघटना, विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना या सर्वांच्या माध्यमातून आज चंद्रपूर शहरामध्ये एक बाईक रॅलीचं, या दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन म्हणून हे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या आंदोलनात प्रचंड संख्येने आपण पाहत असाल युवकांचा सहभाग इथे झालेला आहे आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करू. यानंतरचा पुढचा लढा जर राजीनामा झाला नाही तर मोठं आंदोलन, एक मोठा मोर्चा हा चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पुढचं नियोजन आहे. मग तालुक्यात हे आंदोलन जाईल. बोगसपणा केला आणि कित्येक हजारो विद्यार्थ्यांचा त्यांना याच्यापासून वंचित राहिले आणि कित्येक लोकांनी आत्महत्या केली. त्याच्या निषेधार्थ जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू होतं त्या विद्यार्थ्यावर सुद्धा म्हणजे माणुसकी नसणाऱ्या माणसांनी ज्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना अत्याचार केला, लाठीचार केला आणि त्यांना पोलिसाच्या माध्यमातून त्याने डुप्लिकेट पोलिसाच्या माध्यमातून त्यांना जेलामध्ये टाकण्याचं काम केलं. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाविकास आघाडीतर्फे आज हा मोर्चा, आपल्या बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे आणि एवढा संख्येने आज इथे उपस्थित आहे युवक की त्यांचा निषेध करण्यासाठी जोपर्यंत ते धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार तेव्हापर्यंत हे आंदोलन संपूर्ण देशामध्ये आणि जेव्हापर्यंत देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. आमचा काँग्रेसचा संपूर्ण जास्तीत जास्त पाठिंबा आहे.